कान्हा आणि कान्हाचे पप्पा एवढ्या रात्रीच्या वेळेला कुठं निघाले तर संध्याकाळच्या वेळेला कानाला मस्त झोपी लावलं आणि लागलो स्वयंपाकाला। श्रुती बनवणार होती भेंडी, तर तिची भेंडी चिरून झाली होती तोपर्यंत मी पीठ मळलं आणि म्हटलं चला पोळ्या करून घेऊया। लगेच मग मी त्याच तव्यावरती पालक पनीरचे धिरडे बनवून घेतले, कारण आमच्या यांचं संध्याकाळचं जेवण हे फक्त एवढंच असतं। सगळ्यांनी मस्त पोटभर जेवण केलं आणि निघालो वॉकिंग करायला। कान्हाचे पप्पा, आजी आजोबा हे तर पहिलेच गेले होते। नंतर कान्हाने मला पण आवाज दिला आणि मग आम्ही शतपावली करायला लागलो। आमचं दररोज संध्याकाळचं हेच रुटीन असतं। सगळ्यांचं जेवण झालं की आम्ही सगळे घरातले मिळून वॉकिंग करायला जातो आणि आता कान्हा पण आमच्या सोबत ते फॉलो करतोय। त्या निमित्ताने त्याला चिकू पण बघायला भेटत जाईल आणि सगळ्यांसोबत टाइमपास पण करायला भेटत जाईल। म्हणायला यांना वर्क फ्रॉम होम आहे, पण दिवसभर त्यांना फारसा टाइम भेटत नाही कान्हासोबत घालवायला, तर मग संध्याकाळच्या वेळेला ते पूर्णपणे कान्हासोबतच असतात। मस्त त्याच्यासोबत धिंगाणा मस्ती करत असतात। आणि हो, तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात ते नक्की कमेंट करून सांगा आणि फॉलो नक्की करा। चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये। बाय।